हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळेजण? माहीत असणार. तर चला आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मस्त अशी रेमेडी, ती पण केसांसाठी. कारण की माझ्याही केसांमध्ये ना गेल्या खूप दिवसापासून ना खूप खाज येते. म्हणजे आपलं डॅन्ड्रफ वगैरे असतं ना त्याने पण होतं. आणि उन्हाळ्यात बघा खूप ऑइली होतं आणि त्याच्यामुळं पण खाज सुटते बघा डोक्यांमध्ये भरपूर अशी. तर ती सुद्धा कमी होण्यासाठी ह्याच्यात मदत होईल असं तरी मी बघितले 2-4 व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. आणि माझ्यासमोर सारखी येत होती ही रेमेडी. तर म्हणलं एकदा बघूया तर एकदा करून काय फरक पडतो काय नाही. तर हे आहे आपलं लिंबाचा पाला. तर ह्याचीच रेमेडी करायची आहे आपल्याला. आपलं हेअर पॅक बनवायचं आहे. तर आता ह्यांनी लिंबाचा पाला आणलेला मस्त असा काढून घ्यायचा आहे. पानं सगळे व्यवस्थित असे खराब पानं घ्यायचे नाहीत, चांगले पानं बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर ना 2 हे ॲलोवेरा घेतलेले आहेत मी आपल्याला त्या फेस पॅकमध्ये घालण्यासाठी. कारण की केस मस्त असे सिल्की होतात आणि छान असतात. ॲलोवेरासुद्धा केसांसाठी खूप छान आहे बघा. ह्याच्याने पण डॅन्ड्रफ वगैरे आणि सिल्कीपणा येतो भरपूर असा. तर तेच 2 ॲलोवेरा टाकायचं आहे. तुमच्याकडे विटॅमिन सीची गोळी असेल ती पण तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे तर नव्हती. तर आता बघा त्याच्यामधला जो गर आहे ना तो काढून टाकायचा आहे आपल्याला ॲलोवेरामधला. आणि जे पानं आहेत ना ते मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आणि आपल्याला 2-3 पाण्याने धुवूनच मग ते यूज करायचे आहेत. तर आता इथं बघू शकतात. आणि ज्यांची स्किन खूप म्हणजे सेन्सिटिव्ह वगैरे असेल ना त्यांनी हे नका ट्राय करू. कारण की मी पण फर्स्ट टाईम ट्राय करत आहे. पहिला मी बघते मला रिझल्ट कसा येतो कसा नाही. आणि हे कसं आहे ना, समजा आपल्याला कुठं बाहेर जायचं नसेल ना तरच तुम्ही करा ट्राय. कारण की ना ह्याचं जे असतं ना भुसा वगैरे तो लवकर जात नसतो केसातून. 1-2 दिवसांनी म्हणजे आपलं 2-3दा वॉश केलं ना तर आपला केस व्यवस्थित असे होतील. पण तोपर्यंत तर एका वॉशमध्ये व्यवस्थित असे जात नाहीत ह्याचे जे पण कण असतात ते. त्यामुळे ना कुठं जायचं नसेल तर तुम्ही हे ट्राय करू शकतात. आणि एकदम इफेक्टिव्ह आहे. पण तुमची स्किन एलर्जी वगैरे होत असेल तुम्हाला लगेच कोणत्याही गोष्टीचं तर तुम्ही हे ट्राय करू नका. आणि त्याच नंतर ना आता इथं बघू शकता मी मिक्सरमध्ये ना ॲलोवेरा आणि आपले पानं आहेत ना लिंबाचे पानं तेही मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे व्यवस्थित असे. आणि इथं मयंक इतका मध्ये करत होता ना खूप म्हणजे खूपच. मयंकला ना सगळ्या गोष्टीत मध्ये करायला खूप आवडतं. आणि तो माझ्या मागच असतो. आणि लहान पोरांना कसं असतं ना काही पण केलं नवीन काय दिसलं तर ते आपल्या मागच असतात बघा. तर मी पहिला काय विचार केला मोठ्या कंटेनरमध्ये काढूया. पण नंतर विचार केला जाऊ दे आपलं छोट्यामध्येच काढून बघूया पहिला. आणि ह्याच्यात तुम्ही पाणी टाकून पण वाटू शकता. मी बिना पाण्याचंच वाटलं पण तुम्ही पाणी टाकून वाटा. कारण की मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते. आणि पाणी टाकलं ना व्यवस्थित बसतं बरं का. आणि हे मी बिना पाण्याचंच केलेलं ना व्यवस्थित असं बसत नव्हतं. खूपच म्हणजे घाण झालेलं खाली पण पडलेलं ते सगळं लावताना. तर हे बाहेर बसून व्यवस्थित लावा. आणि मी ही तुम्हाला दाखवण्यासाठीच हे लावलं आहे बाहेर. म्हणजे घरातच नाही तर मी बाहेरच जाऊन लावणार होती हे सगळं. पण असो चला तुम्हाला दाखवेलच नंतर ना किती पसारा झालेला. आणि व्यवस्थित असं मी आता लावून घेणार आहे. असे एक आपल्याला ना भांग काढून लावून घ्यायचे आहेत बघा. जिथं तुम्हाला खाज वगैरे वाटतं ना स्क्लॅपला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे बघा. आणि हे होतंच. आणि आता ह्या उन्हाळ्यामध्ये ना डॅन्ड्रफ वगैरे ऑइलीपणा इतका वाढला आहे ना केसांमध्ये. आणि केस गळतं तर म्हणजे खूपच. तर आणि हे कसं असतं ना लिंबाचा पाला कडू असल्यामुळे ना लवकर फरक पडू शकतो. आणि इथं बघू शकता किती घाण झालं आहे. आणि आता बघू शकता मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. तर आता हे ना एक अर्धा तास तरी आपल्याला ठेवायचं आहे. तोपर्यंत आता मी घरातले कामं आहेत ते करून घेते. आणि धुतल्यावर तुम्हाला दाखवते. कारण की ना माझ्या पण डोक्यात खूप खाज येत होती. आणि त्यातलं आता एवढी राहिलेली आहे बघू शकता तुम्ही. तर एवढं त्यांना लावायचं आहे. त्यांच्या पण डोक्यात खूप खाज वगैरे येते. आणि मी ही रेमेडी आपलं सोशल मीडियावरच बघितलेली. मग म्हटलं एकदा ट्राय करून बघूया काय रिझल्ट आहे याचा. तर चांगला आला की तुम्हाला सांगेलच मी. तर चला आता त्याचबरोबर तुमच्यासोबत इव्हिनिंगचं पण रुटीन शेअर करते. इव्हिनिंग म्हणजे काय आपलं जे दुपारचे भांडे वगैरे असतात तेच घासून घ्यायचे. परत म्हणजे जे सकाळचं असतं ना आपलं रुटीन तेच पूर्ण इव्हिनिंगला पण होत असतं. पण थोडीशी दगदग कमी असते. कारण की सकाळी भरपूर दगदग असते. पोरांचं बघायचं असतं, सगळ्या गोष्टी करायच्या असतात, त्यामुळे भरपूर वेळ जातो. आणि संध्याकाळी हेच आपल्याला स्वयंपाकाचं नियोजन वगैरे करावं लागतं.
तर आता बघू शकता भांडे वगैरे पण माझे घसून झालेले आहेत आणि व्यवस्थित असं मी पुसून घेतलेलं आहे आणि किचन नीट नेटके स्वच्छ असले की बरं वाटतं बरं का. आणि इथं बघू शकता आता बेसिंग पण मी घसून घेणार आहे, कारण की बेसिंग हे खूपच इम्पॉर्टंट असतं आणि ते चिकट घाण असले की खूप किळस येते नाही का, नको वाटतं, मला तर आवडतच नाही अजिबात. त्यामुळे आता एक बेसिंगला पण हात मारून घेतलेला आहे. त्याचबरोबर ना बेडशीटवर वगैरे ना पोरं काय करतात, बॅग आणतात ते स्कूलवरनं आणि ते डायरेक्ट सगळं त्याच्यावरच खाली करतात. मग त्याच्यावर सगळा कचरा पडलेला असतो बेडशीटवर वगैरे पण. मग ते पण दोन्ही पण आता बेडशीट मी झटकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं टाकणार आहे, कारण की खूपच घाण होऊन जातात. आणि दोन्ही पण आवरून घेते, कारण की पोरं पण बाहेर गेलेले आहेत. त्यामुळेच म्हटलं चला आता हे कामं करून घेऊया. आणि ते असले की काय होत नसतं बघा व्यवस्थित, इकडं उडी मार तिकडं उडी मार आणि व्यवस्थित होत नाही, कचरा तोच परत जात असतो वरी उडून. त्यामुळे मग आता पहिला करून घेत आहे ते येण्याच्या पूर्वीच. आणि सोप्यावर सुद्धा व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे मी. आणि आता झाडू वगैरे स्वच्छ असं मारून घेणार आहे. आणि तोपर्यंत म्हणजे अर्धा तास आपल्याला ठेवायचं असतं बरं का ते स्लॅबला, कारण की जास्त वेळ नाही ठेवायचं. कारण की समजा तुम्हाला खाज वगैरे येत असेल, काहीतरी असं म्हणजे नाही का एलर्जी वाटत असेल ना, तुम्ही लगेच धुवू पण शकतात 1-10 मिनिटांमध्येच, जास्त वेळ ठेवायचं नाही. झालेलं आहे अर्धा तास लावून. आता मी धुणार आहे, भरपूर सुकून गेलेलं आहे, पडते ते सारखं. आता मी वॉश करून घेते. तर आता मी बघू शकता खळखळीत पाण्यामध्ये ना स्वच्छ असं धुवून घेणार आहे आता केस. आणि बघू शकता इतकं म्हणजे चिपकून बसलेलं ना, खूप म्हणजे खूप. आणि मी भरपूर लावलेलं, त्यामुळे ते जास्तच कुठं चिपकलेलं होतं बघा. मी बाहेर पहिला एकदा व्यवस्थित काढून घेतलं, कारण की ना बाथरूममध्ये परत ते घाण होऊन जातं भरपूर असं. त्यामुळे म्हणलं पहिला बाहेर हे सगळं काढून घेऊया, लिंबोळीचं आपलं पालाचं काय पण कचरा वगैरे असेल ते. आणि नंतर ना मग मी घरात जाऊन आंघोळ वगैरे करून घेणार आहे, कारण की सगळं पाठीवर वगैरे लागून गेलेलं त्याचं. मग तेच आता आवरून घेणार आहे. तर चला. तर आता मी डायरेक्ट आंघोळच करून घेतलेले आहे. का माहिती का, पूर्ण पाठीला ते लागलेलं ते मी लावताना आणि खूप खाज येत होती नाही का, आणि लिंबाचं होतं. मग ते एक तर निघत पण होतं, डोकं धुवायला खूप वेळ लागला, कारण की ते खूप हे होतं नाही का, चिपकून बसलेलं एकदम. धुतलंय मी आता शॅम्पू लावून. बाहेर ऊन पडलंय. टाईम किती झाला आहे तुम्हाला दाखवते मी एकदा. टाईम बघू शकता, बरोबर 6ला 5 मिनटं कमी आहेत. आणि बाहेर एवढं कडक ऊन आहे ना, जसं काही 4-3 वाजलेले आहेत असं ऊन आहे बाहेर. तर आता झालेलं आहे आंघोळ वगैरे करून. आता मी ना बाहेर त्याला झटकून घेणार आहे व्यवस्थित असे केस. तर इतकं लागलं होतं ना, मी तर आश्चर्यचकित झाले. अरे बापरे, म्हणलं आता हे कसं काय काढू म्हणलं. तरी पण केसांना व्यवस्थित असं झटकून घेतलेलं आहे. आणि झटकून पण नाही निघालं तर मी त्याला लगेच केस विसरून घेतलेले आहेत. आणि मोकळी हवा, मस्त हवा पण येत होते नाही का, त्याच्याने मस्त वाटत होते एकदम बाहेर. आणि संध्याकाळी मी पहिल्यांदा एवढं आंघोळ केली असेल, नाही तर मी करत नसते. आणि आता कंगव्याने सुद्धा व्यवस्थित असं विसरून घेत आहे, जेणेकरून काय लागलेले असेल तेही निघेल, पण पूर्णतः निघत नाही. तुम्ही एकदा नक्की बघावं. आणि इथं बघू शकता केस काय भारी झालेले, एकदम सिल्की एकदम नरम नरम पडलेले केस तुम्ही बघूच शकतात. आणि खरंच खूप बॉन्सी वाटत होते केस आणि छान वाटत होते एकदम नाही का, एकदम नरम सॉफ्ट एकदम झालेले. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, पण तुमच्या ह्याच्यावर करा नाही का. मी तर माझ्या रिक्सवरच केलेलं, पण छान वाटलं, एकदम फ्रेश वाटलं. आणि नंतर मी ना शॅम्पूने केस धुतलेले मी, कारण की ते तसे विदाऊट शॅम्पूचे तर निघालेच नसते, त्यामुळे तर मी शॅम्पूने नंतरनं धुतलेले आहेत केस. ते झाल्यानंतर ते व्यवस्थित लिंबोळीचं निघाल्यावर तर बघू शकता केस किती छान चमकदार दिसत आहेत. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि हां, त्या पेस्टमध्ये ना मी तेल पण टाकलेलं होतं, ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं. आणि त्याने कसं तेल म्हणजे टाकलं ना, आपलं केससुद्धा सॉफ्ट राहतात नाही का. तर आता तुम्ही बघू शकतात मी फक्त केस विचरलेले आहेत तरी इतके छान वाटत आहेत. अजून डोकं खाजवायला लागले माझं, तर काही खरं नाही आहे. पण केस बघा किती मस्त शाईन करत आहे. पण ना हे झालं आहे, अजून व्यवस्थित निघालं नाही आहे बघा. हे बघा पुसा निघतोय, ते चिपकून बसलं. मला वाटतं ह्याला 2-3दा वॉश केलं ना मी, त्यावेळेस क्लीन होईल. पण केस एकदम मस्त झालेत, छान एकदम. हे बघा मस्त वाटतं एकदम. बघू आता काय होतं आहे, किती उडते. तर चला आता थोडा ना चाय करून पिते. चला आता पिऊया मस्त असं. मस्त झालं एकदम.
तर त्यानंतर संध्याकाळी मस्त अशी एकदम सिंपल फक्त कांद्याची फोडणी देऊन आणि मस्त अशी बड्याची भाजी बनवली होती. कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.